मोठी बातमी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नांदेड, परभणी, अहमदनगर आणि लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गंगाखेड आणि जिंतूरसह परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बंदचं आवाहन करण्यात आले, तर नांदेडमध्ये बंदचं आवाहन करून जरांगेंच्या समर्थनासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे। नगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आता आक्रमक झालेला आहे। धनगर समाजाकडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। धनगर समाजाकडून आरक्षणासाठी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातल्या विविध जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज उतरणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे। दरम्यान एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाने केलेली आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या तारखांमध्ये बदल केलेला आहे। यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षा 1 डिसेंबरला होणार होती, आता ही परीक्षा 15 डिसेंबरला घेतली जाणार आहे। जिल्ह्यातील शिक्षकांकडून असहकार आंदोलन पुकारण्यात येणार आहे। शिक्षक सामूहिक रजा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बुधवारी बंद राहतील। बदलापुरातील घटनेनंतर आता शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभाग अलर्ट मोडवर आले। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये सुधारणा करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। राज्य परिवहन आयुक्तांसोबत विविध मागण्यांसाठी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्याने राज्यात मोटार वाहन विभागातील 1,500 कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय, त्यामुळे आरटीओचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत। राज्यभरातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विकास विभागाने घेतला होता, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये होणार आहे, त्यामुळे निवडणुकीची नवीन तारीख नोंदणीकृत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवताना विद्यार्थी संघटना आणि उमेदवारांची धावपळ सुरू आहे। पालिकेत कार्यकारी सहाय्यक या विभागातील 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते, त्यासाठी पालिकेने घातलेल्या अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत। नागपूर जिल्ह्यात 8 महिन्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झालाय। सर्वाधिक 24 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाल्याची नोंद झालेली आहे। पालिका धूळमुक्तीसाठी अलर्ट मोडवर आलेला आहे। विकासकांची बांधकामं तसंच महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ठिकाणी त्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली स्थानकावर 6व्या मार्गिकेच्या कामासाठी आज रात्री 11 वाजल्यापासून मंगळवारी 5:30 वाजेपर्यंत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे जवळपास 12 लोकलच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे।